निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याचशा गमती जमती आपल्याला ऐकायला मिळतात, अनुभवायलाही येतात. काही गावांमध्ये काही बूथवर मृत्यू पावलेल्या लोकांच्या नावावरही मतदान केलं जातं. असाच एक किस्सा सध्या व्हायरल होतोय. एक म्हातारा माणूस मतदान केंद्रावर जातोय आणि विचारतोय, माझी पत्नी मतदान करून गेली का? त्या मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याने नाव विचारलं, त्यांनी नाव सांगितलं. तेव्हा मतदान केंद्र अधिकारी म्हणाला, 1 तासापूर्वीच येऊन गेल्या, त्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही असं का विचारताय? तुमचं काय बायकोची भांडण झालंय का? बायको तुमच्याशी बोलत नाहीये का? त्यावर तो बुजुर्ग म्हणाला की अहो, माझी पत्नी 15 वर्षापूर्वीच मृत्यू पावली आहे, पण प्रत्येक निवडणुकीला ती बरोबर मतदानाला येते, माझ्या आधी मतदान करते आणि निघून जाते. म्हणजे आजही मी केव्हाच मतदान केंद्राच्या बाहेर येऊन बसलो होतो, पण ती काही दिसली नाही. आणि म्हणून शेवटी आता मतदान संपायला आलंय, म्हणून तुम्हाला विचारायला आलोय की तिने मतदान केलं का? तुम्ही म्हणताय केलंय. ती कधी आली, कधी गेली, काही कळायला मार्ग नाही. मी गेली 15 वर्ष निवडणुकांची वाट बघतो आणि 15 वर्ष तीही येते, मतदान करते आणि निघून जाते. मी चौकशी करतो तेव्हा मला सांगितलं जातंय की तुमच्या पत्नीचं मतदान झालंय. त्या अधिकाऱ्याने कपाळाला हात लावला. काय समजायचं तो समजून गेला की याची पत्नी मृत्यू झालेली आहे आणि मृत्यू झालेल्या महिलेच्या नावावर कोणीतरी मतदान येऊन करून जाते. म्हणजे असे प्रकार अनेकदा घडतात. म्हणजे मृत्यू पावलेला आहे पण त्याचं मतदान झालेलं आहे. बऱ्याच वेळा बोगस नावांवर मतदान होतं. बऱ्याच वेळा आपण मतदानाला जायच्या आधी आपल्याच नावावर कोणीतरी मतदान करून गेलेलं असतं. तर हे सगळं थांबवायचं असेल ना, तर निवडणूक आयोगाचे कायदे हे कागदावरच न राहता त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण बऱ्याच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आहेत, बऱ्याच मतदान केंद्रांवर लोक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. असं कुठं ऑब्जेक्शन आलं किंवा त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर तपासलं गेलं आणि असा कोणी माणूस जर सापडला तर त्याच्यावर जर कठोर कारवाई झाली तरच हे असे प्रकार थांबतील. नाहीतर मेलेली माणसंही मतदान केंद्रावर कधी येऊन जातील आणि कधी मतदान करतील, कशाचा कुणाला थांग पत्ता लागणार नाही.